सगळ्यांना सरसकट जी काही आपल्या शेतकऱ्यांना मदत आहे ती सगळी मदत आम्ही करणार आहोत आणि नुसती मदतच नाही तर साधारणपणे आपल्याकडे टंचाईच्या वेळी जे काही नॉर्म्स आहेत ते सगळे नॉर्म्स अतिवृष्टीलाही लागू करणार आहोत आपण आणि त्याप्रमाणेच शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत केली जाईल। ही पंचनामे जे आहेत ते जेवढे आमच्याकडे येत आहेत त्याच्यावर आम्ही कारवाई चालू केली आहे। बाकी आम्ही सांगितलंय जिथे करणं शक्य नसेल तिथे नुसतं ड्रोनने देखील पंचनामा केला तरी चालेल, ड्रोनचा पंचनामाही आम्ही मान्य करून घेऊ आणि म्हणूनच आपण आपल्याला केवळ आपल्या रेकॉर्डला त्या भागात पाणी गेलं एवढंच आपल्या रेकॉर्डला असलं पाहिजे। त्यामुळे ड्रोनचा पंचनामा देखील आपल्याला मान्य असेल, कोणी मोबाईलवर फोटो काढूनही आपल्याला दिला तरी तो पंचनामा आपण मान्य करू, काही अडचण नाही आहे। त्यामुळे कुठेही आणि आपण सगळ्यांना यंत्रणेलाही सांगितलंय की यंत्रणेनेही थोडं लिनियंट राहिलं पाहिजे, अशा वेळी खूप नियम सांगणं वगैरे करू नये, जास्तीत जास्त जी काही मदत करता येईल ती करायची। ही दिवाळीपूर्वीच आपण मदत देणार आहोत। आपले जे एनडीआरएफचे नॉर्म्स आहेत ते आता केंद्र सरकारने रिवाईज केलेले आहेत, ते रिवाईज नॉर्म्स पूर्वीपेक्षा त्यांनी वाढवलेले आहेत, त्याच नॉर्म्सनी आपण मदत करणार आहोत। हे खरंच आहे आणि म्हणूनच आपण आता नानाजी देशमुख कृषी समृद्धी योजना जी मराठवाड्याला लागू केली आहे ती योजना ही क्लायमेट रेझिलियंट ॲग्रिकल्चर ज्याला आपण म्हणतो, म्हणजे वातावरणाच्या बदलाचा परिणाम न होणारी शेती, तर अशा प्रकारच्या प्रॅक्टिसेस या डेव्हलप करायचा प्रयत्न त्या योजनेच्या माध्यमातून आपण करतोय। वर्ल्ड बँकेने जवळपास 6,000 कोटी रुपये आपल्याला त्याला दिलेले आहेत। याच्या व्यतिरिक्तही आपल्याला आताचे जे काही हे बदलते पॅटर्न्स आहेत या पॅटर्न्सवर आधारित आपल्याला काम करावं लागेल, पण हे लॉंग टर्मचं आहे। आज तातडीची मदत देणं गरजेचं आहे। मला एक गोष्ट आपल्याला सांगितली पाहिजे की यावेळी आम्ही सगळ्यांचे पंचनामे येतील मग आपण ते देऊ मदत, 6-6 महिने अनेक वेळा मदत मिळत नाही। यावेळेस आम्ही ती पद्धत बदललेली आहे। जसे एका तालुक्याचे आले एका गावाचे आले तरी आम्ही त्या ठिकाणी मदत करतोय। कालच आपल्याला माहिती आहे की जवळपास 2200 कोटी रुपये काल आम्ही रिलीज केलेले आहेत। त्यामुळे दिवाळीपूर्वी आम्ही सगळ्यांना मदत करू। असं आहे, ओला दुष्काळ ही बोलीभाषा आहे। आपल्या एकूण जे काही दुष्काळाचं मॅन्युअल आहे याच्यामध्ये ओला दुष्काळ अशा प्रकारची कुठली व्यवस्था नाही। तथापि मी त्याचा अर्थ असा समजतो की साधारण दुष्काळाच्या काळामध्ये ज्या ज्या आपण वेगवेगळी सूट किंवा वेगवेगळ्या योजना राबवतो त्या उपाययोजना लागू करा असा त्याचा अर्थ आपण घेऊया आणि ते आम्ही करणार आहोत। मोठ्या प्रमाणात 2 नद्यांचा जो संगम आहे मांजरा आणि तेरणा, त्याच्यामुळे जी काही मांजरा नदी आलेली आहे आणि तेरणा नदी आली आहे यांचा जिथे कॉन्फ्लुएन्स होतो त्या ठिकाणी बॅकवॉटर मोठ्या प्रमाणात जमा होत आहे आणि ते आउटफ्लँक होत आहे आणि त्यामुळे या सगळ्या गावात पूर्ण पाणी शिरतं आहे आणि विशेषतः शेतकऱ्यांना पूर्ण कंप्लीट त्यांची जी शेती आहे ती पाण्याखाली गेलेली आहे। म्हणजे आपण स्वतःही पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात सगळं पाणीच त्या ठिकाणी दिसतं आहे। म्हणजे एकीकडे पिकाचं तर नुकसान आहेच पण जमीन वाहून चाललेली आहे, खरडून चाललेली आहे, अशा प्रकारची परिस्थिती आहे। सगळ्या प्रकारची मदत तर सरकारच्या वतीने आम्ही करणारच आहोत, पण आता इथला प्रश्न देखील आम्ही समजून घेतलेला आहे। याच्यामध्ये काही बॅरेजेसचे कामं आपल्याला करावे लागतील, कारण अलीकडच्या काळात आपण पाहतोय की अशा प्रकारचे इव्हेंट्स वाढत आहेत। म्हणजे पाऊस जो आहे हा महिन्याभराचा 3 दिवसात पडतो आणि मग एकदम डिस्चार्ज जो आहे हा खूप मोठ्या प्रमाणात वाढतो आणि मग अशा वेळी ज्यावेळी 2 नद्या एकत्रित येतात त्यावेळी एका नदीच्या फ्लोमुळे दुसऱ्या नदीचा फ्लो वाढतो आणि मग ते पाणी आतमध्ये येतं आणि म्हणून त्या ठिकाणी काही बॅरेजेस आता सुचवलेले आहेत आपले संभाजी पाटील निलंगेकरांनी, ते आम्ही तयार करणार आहोत आणि एक आपल्याला पूर संरक्षक भिंत देखील या भागामध्ये बांधावी लागेल, तरच आपण इथल्या शेतकऱ्यांना आणि गावकऱ्यांना त्या ठिकाणी मदत करू शकू। तर तेही काम आम्ही करणार आहोत आणि याच्या व्यतिरिक्त जसं मी सकाळी देखील सांगितलं की असं आहे की विरोधकांनी तर भरपाई कधी दिली नाही, पण हे पहिलं सरकार आहे की ज्यांनी पाहणीपूर्वी भरपाई दिली। पाहणीपूर्वी 2200 कोटी रुपये रिलीज करून पाहणी करण्याकरता आम्ही आलेलो आहोत। त्यामुळे मला असं वाटतं की शेतकरी ज्यावेळेस आपला दुःखी आहे अशा काळामध्ये निव्वळ राजकारण करायचं हे योग्य नाही आहे। कधीतरी त्यांनी आरशात पाहिलं पाहिजे, त्यांच्याही काळात वेगवेगळ्या वेळी अशा प्रकारची आपत्ती आल्यानंतर ते कसे वागले, त्यांनी काय केलं हे त्यांनी बघितलं पाहिजे। सरकारने जे जास्तीत जास्त शेतकऱ्यांकरता करता येईल ते केलं पाहिजे। सरकारच्या काही मर्यादा असतात, त्या मर्यादेच्या किती बाहेर जाता येईल तेवढं बाहेरही गेलं पाहिजे, ते जाण्याचा प्रयत्न आम्ही करू।